युवान राहतात. मी काय बडी येत होतो, मी कशाला 15 मिनिटं लेट होतो. विठवलं विठवलं सगळे जीवाभावाचे तरुण भावांना सांगेल, भाऊ कीर्तन काही टाइमपासचं साधन नाही. मी विनोदाची झालर लावून कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो. जसं की फॉर एक्झाम्पल म्हणून सांगेल, तुम्ही या महिला मातांना चांगलं कळेल माझं बोलणं. जर 5 पनीरचे पॉकेट आणले आणि 5 बायांच्या हातात दिले आणि सारखाच मसाला दिना, 5 बाईशने भाजी सारखी लागेल का बहिणी सोय? प्रत्येक बाईने भाजी वेगवेगळी. तसं अभंग कोणी कसा घेईल, पण ज्याच्या त्याच्या पद्धतीनं चिंतन मांडतात. खेळा पाडणारच नाही, पाडू नाही. विठ्ठल विठ्ठल कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी सगळे आमचे संस्थेचे विद्यार्थी आहेत. बाकी सगळे धरणगाव संस्थेतलेच विद्यार्थी आहेत. पातोऱ्याचे हा आमचे योगेश बाबांचे सगळे विद्यार्थी आहेत. महाराजजी सार्वेचे बाबा. अरे वा, सार्वे पिंपरी. अच्छा, सगळे आमचे महाराज मंडळी, गायनाचार्य, वादक मंडळी खूप चांगले आहेत. तुम्ही ऐकलं त्यांचे पंचपदीमध्ये त्यांनी सगळ्यांचं मन मोहित करून घेतलेलं आहे. माझ्यासोबत आलेले तुम्हाला असं वाटणार नाही महाराज ना सांगा ते बॉन्सर फिरावं लागेल. मग मोकलाच ना टोका घे ना, किडा पाडणारच नाही. रक्कम जास्त भेटायला लागेल ना म्हणे, राहतच ना. लोके पाडतील किडा, त्यापेक्षा घरनाच जास्त राहत. खरं तर त्यांचंही माझ्यावर प्रेम. त्यांना माझं कीर्तन ऐकायचंही होतं आणि मला रस्ता सापडत नव्हता, म्हणून मी त्यांना सोबत घेऊन आलो. चांगले मित्र आहेत माझे दोघंही बॉन्सर. ते आमचे लकी भैया असतील, लकी महाजन, और हमारे मेरे नाम से भैया रवि भाई कहाँ गए. हाँ, तर दोघं लोकांना मी गाडीत घेऊन आलो. असा काही विचार करू नका. आमची तेव्हा पण चर्चा झाली. आमच्या वारकरी संप्रदायाची अशी ताकद आहे, आम्ही लाखोच्या संख्येनं वारीत चालतो तरी एकही कोणता पोलीसवाल्याची गरज पडत नाही. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. पण त्यांचा मनाचा मोठेपणा, ते म्हणले आम्हाला यायचंय महाराज. म्हणतात माझी बी गरज आहे, आज तुम्ही चला. हो, ते मला सोडून जाणार होते. त्यांना म्हणतात ते फसेले, सच्चा प्यारले काही धोका देऊ नका, कीर्तन ऐका मग जा म्हणतात. असं करून माझ्या दादांना थांबवलं. कीर्तनासाठी उपस्थित सगळे, परिसरातून आलेले सगळे भाविक भक्त. तुमच्या गावाचं एकदम जुनं व्यक्तिमत्व माझ्या मैत्रीतलं ते म्हणजे आमचे समाधान दादासाहेब. पहिल्यापासून, जेव्हापासून माझं एवढं मोठं नाव नव्हतं तेव्हापासून माझ्यासोबत आहेत. माझ्या प्रत्येक कीर्तनाला हजेरी लावतात. आता तुमल्या गावाला काय म्हणतात ते मला माहिती नाही, पण मी समाधान दादासाहेब बरोबर आहे ना. ठीक आहे. सगळे आमचे साऊंड सिस्टीमचे मालक, निंभोरेकर भैया दादा, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोते का ते फिरत राहील भाऊ. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, इथं बसलेले आमचे गुरुस्थानी असणारे बाबा आहेत, आमच्या माताजी आहेत, तिकडे बरेच आमचे साधू लोक बसलेले आहेत. सगळ्या साधूंना, जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील, इथं बसलेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबार आहे? ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाडूनी संसार बैसले अंगणी ते तुकोबार आहे. हो, कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबार आहे. आणि ते तुकोबार आहे या अभंगातून. या अभंगातून अशा देवाला शरण जायला सांगतायत की त्या देवानं बघून त्याच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असलं पाहिजे. अशा